लातूर जिले के तालेगांव के किसानों को वक्फ बोर्ड का नोटिस। 103 किसानों को पुश्तैनी जमीन पर वक्फ बोर्ड का दावा। इस मामले में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से किसानों की न्याय की मांग। लातूर के अहमदपुर तालुका से तालेगांव में वक्फ बोर्ड ने 103 किसानों को नोटिस भेजा है। इस संबंध में महाराष्ट्र राज्य वक्फ ट्रिब्यूनल संभाजीनगर की अदालत में एक याचिका दायर की गई है, लेकिन इन किसानों द्वारा इस दावे का विरोध किया जा रहा है। पुश्तैनी जमीनें पीढ़ियों से हमारे कब्जे में है। किसानों ने बताया कि वे वक्फ बोर्ड की जमीनें नहीं है। इसके लिए किसानों ने कहा कि सरकार इस मामले में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उन्हें न्याय दिलाए, नहीं तो हमारे किसानों के पास आत्महत्या करने के अलावा कोई और विकल्प नहीं बचेगा, ऐसा तालेगांव के किसानों ने कहा है। लातूर महाराष्ट्र से संवाददाता मारुति पवार की रिपोर्ट। मामा नेमकं गाव कोणतं तुमचं आणि सध्या तुम्हाला ज्या नोटीस आल्यात तर त्या नोटिसीमध्ये काय म्हणलं आणि कोण पाठवली तुम्हाला नोटीस? मी तळेगाव माझं गाव आहे। तळेगावमध्ये गावामध्ये माझी 6 एकर जमीन आहे। त्या जमिनीवरती वक्फ बोर्डाने नोटिसा पाठवलेल्या आहेत 2 महिन्यापूर्वी। त्यानंतर आम्ही काही तहसीलदारशी जी नोटीस पाठवली त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितले की बाबा हे जमीन आम्ही ह्यांना खाण्यासाठी दिलेल्या होत्या, ते जमिनी आज आम्हाला परत द्यावा म्हणून त्यांनी आमच्यावर दावा दाखल केलेला आहे। त्या दावा संदर्भात आम्ही थोडी भीतीचं वातावरण पसरल्यामुळे तहसीलदारशी जाऊन चर्चा केली जाऊन आणि त्यांना सांगितलं, पण त्यांनी म्हणले बाबा तुम्ही कोर्टात मॅटर आहे, आम्ही काही करू शकत नाही, तर तुम्ही कोर्टामध्येच हजर राहा। कोर्टामध्ये मग यानंतर आम्ही सल्ला घेतला बऱ्याच वकिलाचा। त्या सल्ल्यानुसार आम्ही कोर्टामध्ये 153 लोकांनी आमचं एकत्र म्हणजे हे दिलं, वकीलपत्र दाखल केलं। त्याच्यानंतर काही लोकांनी वैयक्तिकही दाखल केलेले आहेत। त्या वकीलपत्र दाखल केल्यानंतर 1 तारखेला आम्ही त्यांचे कागदपत्र तुमचे मागणीचं जी जमीन आहे तुमच्या ह्याची तर तुम्ही कागदपत्र दाखल करा म्हणून आम्ही आमचा एक अर्ज दिला वकिलामार्फत। त्यांनी अद्यापपर्यंत आम्हाला कुठलंही कागदपत्र मालकीचं दाखल केलेलं नाही। आता उद्या 20 तारीख त्यांना फायनल दिले, त्यांनी 20 तारखेपर्यंत तुम्ही कागदपत्र दाखल करा, अन्यथा आम्हाला पुढील म्हणजे आदेश द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं कोर्टाने त्यांना। किती वर्षापासून तुम्ही जमीन कसं काय नेमकं तुमचं नाव काय? माझं नाव आहे मोतीराम यतपाल शेळके। माझी जमीन सर्वे नंबर 32 मध्ये आहे। 2 एकर जमीन आहे। म्हणजे 1954 ते 1955 मध्ये आमच्या आज्याच्या नावावर होती ती। आज्याच्या नावानं आता हे सगळे आमच्या नावावर आलेले आहे। आता म्हणजे आई वडील वारलेले आहेत म्हणजे, तर आता हे आम्ही 3 बहिणी आहेत माझ्या, मी एक आहे। सगळ्या आम्हाला 4 जणाला नोटीस आल्यात। ते आम्ही आता नोटीस काही घ्यायला नाहीत, कुणी घेतलेत कुणी घ्यायला नाहीत, काही जण गेलेत कोर्टात। ते आम्ही अडचणी असल्यामुळे आम्ही काही कुणी गेलं नाही अजून। तुम्ही नोटीस आल्यानंतर नेमकी काय भावना होती तुमची? वर्षानुवर्ष तुम्ही जमीन कसत होतात आणि अचानक हे आले, काय भावना होती? भीतीचं वातावरण होतं ना सर, भीतीचं वातावरण होतं। काही जण गेले, आता काही आता हे आमचे गावातले सगळेच आहेत, काही सगळे थोडे ग्रुपमध्ये गेले कोर्टात। आमची थोडी फीसची अडचण असल्यानं पैसे नाहीत ना बरं, त्या अडचण असल्यानं आम्ही गेलो नाही कोणी। अचानक नोटीस आल्यामुळे सर आम्हाला ही तर माहीतच नाही ना, हे वक्फ बोर्ड म्हणजे काय हीच माहीत नाही पहिली गोष्ट। आणि नोटीस आल्यानंतर ही काय भानगड आहे म्हणून आता सगळे जमले, आता ही माणसं ती जमले आणि माहीत नसल्यामुळं आम्ही काही जण गेले कोर्टात ज्याला माहीत आहे। अचानक म्हणजे सगळं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं। ज्याला जे आता जे नोटीस आल्यात हे कोणी म्हणे आता जमिनी खरेदी केल्या, कोणी मुसलमानाच्या जमिनी खरेदी केल्या, आता कोणी जमिनी खरेदी करू होत्या बी बरं खरेदी केल्यात ना, खरेदीपत्र आहेत ना जमिनीची खरेदी केलेली। ती केव्हा 1954-55 केव्हा आज जवळजवळ एक 70-75-80 वर्षाच्या काळातली गोष्ट आहे। माझं नाव वसंत हरिचंद्र शेळके आहे। माझं वय आता 60 वर्ष आहे। तरी मी माझ्या वडिलोपार्लीपासून ही शेती करत आहोत। करत असताना आम्हाला अचानकच जून ते जुलैमध्ये नोटिसा पाठवल्या। नोटिसा पाठवल्यावर आम्हाला काही कळायलाच मार्ग नव्हता, कुठला कोर्ट आहे काय केलं हेच कळत नव्हतं। पण आम्ही कुठल्या तरी वकिलाचा सल्ला घेतल्यावर म्हणले तुमच्या या मुसलमानांनी तुमच्या जमिनीवर हे असं केलं आहे आणि ह्याने आपल्याला मिळावं म्हणून केलं, हे तुमचं काय आहे म्हणून सांगितले त्यांनी। तर आम्ही त्याच्यानंतर आम्ही काय केलो, कोर्टाला गेलो आणि त्या वकिलाला सांगून काही ज्याच्याकडे पैसे होते
त्यांनी वकिलाकडे गेले, ज्याच्याकडं नव्हते ते जाऊ शकले नाही. साहेब, आम्हाला सतत 5 वर्षापासून दुष्काळ असल्यासारखा आहे. आम्हाला शेतीमध्ये आम्हाला 1 रुपयाचं बी उत्पन्न आमच्याकडे मिळत नाही. आमच्या सोयाबीनला आम्हाला काढायला 5,000 रुपयाला 7,000 रुपयाला बॅग आहे ना, आम्हाला भाव आहे त्याला 3,000 रुपये. एवढ्या परेशानीमध्ये असताना आम्हाला त्रास देत आहेत. आमचा त्रास या शासनानं बघावं आणि आम्हाला ह्याच्यात चांगली ती न्याय द्यावा.